नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. ॲग्रीस्टॅक नसलेल्या मृत शेतकऱ्यांच्या वारसांना कर्जमाफीचा लाभ द्या. मंत्री मुश्रीफ. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ॲग्रीस्टॅक नसणारे मयत खातेदारांच्या वारसांना देवस्थान जमीन संमती कर्ज वाटप अशा शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत झालेल्या ऑनलाईन बैठकीमध्येही या संदर्भात मागणी केली असल्याची माहिती मंत्री मुश्रीफ यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी लाभ वितरणाचा ऑनलाईन समारंभ झाला. या समारंभाला मंत्री मुश्रीफ यांनी ऑनलाईन उपस्थिती लावली होती. दरम्यान त्यांनी ज्यांच्या नावावर शेतजमीन नाही त्यांनी कुटुंबातील शेतजमीन नावावर असलेल्या संमतीने पीक कर्जाची उचल केलेली आहे. काही शेतकऱ्यांनी देवस्थानच्या जमिनीवर पीक कर्ज घेतला आहे. वडील मयत झाल्यानंतर वारसांच्या नावावर शेतजमीन झालेली नाही अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यास अडचण येत आहे, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं. जिल्हा बँकेच्या 11,198 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कर्जमाफीचे 74 कोटी रुपये जमा झाले. 15,783 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झालं. यापैकी 4,585 शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. लवकरच त्यांच्याही बँक खात्यामध्ये रक्कम जमा होईल, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने 29,429 शेतकऱ्यांची माहिती अपलोड केली होती. यापैकी पहिल्या टप्प्यात 23,131 शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले. पात्र शेतकऱ्यांपैकी 15,783 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केलं. 7,348 शेतकऱ्यांनी प्रमाणीकरण केलेलं नाही. त्यांनी तातडीनं आधार प्रमाणीकरण पूर्ण करावं, असं आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं आहे.